धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी निवड मंडळ जे आहे, कल्याणकारी मंडळ, रिक्षा असतील, टॅक्सी ड्रायव्हर असतील, मालक असतील, यांच्या कल्याणाकरता पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नांनी आणि यांच्या संकल्पनेतून हे तयार झालेलं महामंडळ आहे। या महामंडळातून रिक्षा चालक, मालक, टॅक्सी चालक यांच्याकरता अनेक योजना आपण राबवतोय। त्यांच्याकरता त्यांची मुलांसाठी स्कॉलरशिप योजना आहे, पेन्शन योजना आहे, मेडिकल फॅसिलिटीची योजना आहे। अतिशय चांगला उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे। आणि पहिल्यांदा गोरगरीब रिक्षा चालकांना एक सिक्युरिटी, एक सुरक्षितता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्याकरता हे महामंडळ सुरू झालंय। याकरता शासनाकडे, RTO कडे नोंदणी आवश्यक आहे आणि नोंदणी करण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी माननीय आमच्या रिक्षा युनियनचे ठाणा सांभाळत आहेत असे एकनाथ भोईर साहेब आणि आमच्या रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात आम्ही आजचा शुभारंभ केलेला आहे। ही योजना सर्व रिक्षावाल्यां चालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे शिवसैनिक करणार आहे। टॅक्सी यांचं महामंडळ धर्मवीर आनंद दिघे साहेब महामंडळ जे स्थापन केलेलं आहे, त्या मंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी महामंडळ आणि या कल्याणकारी महामंडळामध्ये कल्याणकारी योजना रिक्षावाल्यांसाठी ज्या काही आहेत त्या योजना त्या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षावाल्यांना त्याचे लाभ मिळणार आहेत। आणि म्हणूनच आज जे ठाणे शहरातील रिक्षावाले आहेत त्यांचे फॉर्म भरण्याचा शुभारंभ माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण केलेला आहे। आता बाकी म्हस्के साहेबांनी डिक्लेअर केलं तर सर्व शाखांमध्ये ज्या ज्या एरियामध्ये रिक्षावाले राहतात त्या एरियामध्ये शाखा आहेत, त्या शिवसेनेच्या शाखेमधून त्यांचे फॉर्म भरले जातील, जेणेकरून रिक्षावाल्यांना त्यांचे लाभ मिळू शकतात। कल्याणकारी योजना महामंडळामध्ये हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे एकमेव मुख्यमंत्री असे आहेत तर त्यांनी अशा अनेक योजना जनसामान्यांसाठी आणल्या। त्याच पद्धतीने ही योजना सुद्धा रिक्षावाल्यांसाठी आणली। तर मी एक शिवसेनेचा विभाग प्रमुख आणि ठाणे एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेचा एक सल्लागार म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो। कारण आमच्या या रिक्षावाल्यांसाठी, ते रिक्षावाले हातावर पोट घेऊन चालणारे रिक्षावाले आहेत आणि त्यांच्यासाठी अशा कल्याणकारी योजना त्यांचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला आणि तो आता जनमानसांपर्यंत तो पोहोचतोय। कारण त्याची अंमलबजावणीही झाली आणि त्याला नाव सुद्धा माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं दिलं। त्याबद्दल विशेष करून मी मुख्यमंत्री मोदयांचं आभार व्यक्त करतो सर्वच रिक्षा टॅक्सी चालकांच्या वतीने। कारण हे करणं फार गरजेचं होतं, कारण त्यांना आसरा नव्हता। अगदी त्यांचा अपघाती जर कुठे निधन झालं किंवा काय झालं तर त्यावेळेला त्यांना कुठलीच अपेक्षा त्यांच्या कुटुंबाला नव्हती, ते पोरके असायचे। परंतु आता एक त्यांना आधार आहे का ते अपघात झाल्यानंतर 5 लाख रुपये, त्यांचा जर मृत्यू झाला 5 लाख रुपये, त्याचबरोबर जर एखादा जखमी झाला तर त्यासाठी सुद्धा मदत शासनाच्या मार्फत होणार आहे। त्यामुळे खरोखर त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। म्हणून मुख्यमंत्री मोदयांना परत एकदा मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि गणरायाकडे एक प्रार्थना करतो की परत मुख्यमंत्री महोदय 5 वर्षासाठी या मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावत आणि या लोकांचं कल्याण करावं, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो। नमस्कार, माझं नाव जयश्री आहिरे आणि आपले जे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबाचे नावाने जे हे आमच्या रिक्षा चालकांसाठी जे सुविधा केलेली आहे अतिशय खूप चांगली आहे। आणि वारंवार ना आम्हाला भोईर दादा आणि म्हस्के साहेब हे आमच्या काही अडचणी असतात त्या अडचणीमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात। तर सूर्य मामा हे युनियनचे जेवढे आहेत ते सगळे पदाधिकारी आम्हाला सहकार्य करत असतात। आणि ही जी योजना जी केलेली आहे 65 वर्षानंतर की आम्ही थकल्यानंतर आमच्यासाठी काहीतरी सुविधा मिळावी, तर त्याच्यासाठी मी खूप त्यांचा आभार व्यक्त करते आणि खरंच खूप
चांगली योजना केली आहे. आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याचे म्हणजे आम्हाला पण त्यांचं म्हणजे आम्ही पण ठाणेकरी आहेत, तेही ठाणेकरी आहेत, तेही रिक्षा चालक होते. तर त्यांनी एवढा कळकळीने रिक्षा चालकांचा विचार केला सगळ्याच, की आज त्यांनी पेन्शन योजना लागू करतायत रिक्षा चालकांसाठी. तसंच मेडिक्लेमची सुविधा आणतात, कारण की प्रत्येक रिक्षेवाल्याला त्यांच्या मिळकतीमध्ये मेडिक्लेम किंवा कुठल्या पॉलिस्या काढणं शक्य नसतं, कारण पॉलिसींची EMI भरणंही शक्य नसतं, कारण रिक्षा चालकांचा तेवढं इन्कम नाही. पण त्यांनी तो हा विचार करून जी पॉलिसी त्यांनी आम्हाला दिली आहे मेडिक्लेमची म्हणा किंवा बाकी इन्शुरन्सची सुविधा देत आहेत किंवा पेन्शनची सुविधा देतात, त्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानतो आम्ही की त्यांनी एवढा विचार केला रिक्षा चालकांचा.